स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा। कोर्टातील सुनावणीकडे लक्ष। अयोध्येत आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण। सरसंघचालक मोहन भागवतांसह देशभरातील 8000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण। भाजपचं आज राज्यभरात घर घर राम अभियान। प्रत्येक घर, सोसायटी आणि आस्थापनांमध्ये केशरी ध्वज फडकवा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला आवाहन। हरकतींसाठी 21 दिवसांचा वेळ द्या, नाहीतर निवडणूक रद्द करा। मतदार याद्यांमधील घोळाबाबत ठाकरे बंधूंचं निवडणूक आयोगाला पत्र। हरकतीसाठी फक्त 8 दिवस देण्यावर ठाकरे बंधूंना आक्षेप। मतदार यादीत सुधारणा न झाल्यास कठोर पावलं उचलणार। विरोधकांनंतर आता भाजप प्रदेशाध्यक्षांकडून नाराजी व्यक्त। अंबरनाथमधील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा आरोप। माझ्या एका सहकार्याची आज उणीव भासतेय। परळीतील प्रचार सभेत धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण। हत्येतील मुख्य आरोपीचा मुंडेंना कळवळा का? चर्चांना उधाण। धनंजय मुंडेंसारखा नीच माणूस पृथ्वीवर असू शकत नाही। मुंडेंना कराडचा कळवळा आल्यानंतर जरांगेंचा हल्लाबोल। आता तरी अजित पवारांनी डोळे उघडावे, जरांगेंचा सल्ला। आरोप झाल्यानंतर अनेकदा संबंध नसलेली व्यक्तीही भरडली जाते। धनंजय मुंडेंच्या बदनामीबद्दल पंकजा मुंडेंकडून खंत व्यक्त। गव्हाबरोबर किडेही रगडले जातात, असं वक्तव्य। बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहरं भकास। नेते शहरांच्या विकासावर बोलतात, पण त्यांची शहरच घाण असतात। अंबाजोगाईतल्या सभेत अजित पवारांचं वक्तव्य। पुणे जमीन घोटाळ्यातील मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरण्याबाबत आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीनं 15 दिवसांची मुदतवाढ मागितली। आज निर्णयाची शक्यता। भारतीय महिला कबड्डी संघानं दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं। अंतिम सामन्यात 35-28 अशा फरकानं चायनीज तैपई संघावर मात।